RT प्रवेश 2026-27 चौथी यादी अजून काही लागलेली नाही। आज जवळपास 5 दिवसांचा कालावधी संपून गेला आहे तिसऱ्या यादीची मुदत होऊन। चौथ्या यादीमध्ये जे पालक वेटिंगमध्ये आहेत ते पूर्णपणे हतबल आहेत, कारण ते पालक अगदी पहिल्या राऊंडपासून म्हणजे फॉर्म भरल्यापासून तिसऱ्या यादीपर्यंत आपल्या पाल्यास प्रवेश मिळेल याची आतुरतेने वाट बघत आहेत। आणि आता तर बराचसा कालावधी निघून गेलेला आहे आणि बऱ्याचशा शाळांमध्ये प्रवेश पण झालेले आहेत आणि शाळा पण सुरू झाल्या आहेत। चौथ्या यादीमधील पालकांच्या पाल्यांना प्रवेश मिळणार का, तर 100% प्रवेश मिळणार आहे। मात्र आपल्या पाल्यास त्यांनी शाळेमध्ये सोडण्याचा जो पहिला दिवस होता सर्वांसोबत तो थोडासा मिस झालेला आहे आणि याच कारणामुळे पालक हे हतबल झालेले आहेत आणि वारंवार प्रश्न विचारत आहेत की चौथी यादी कधी लागणार, चौथी यादी कधी लागणार। इथे आपण जर RTIच्या पोर्टलवर बघितले तर अजून 10,000 या जागा शिल्लक आहेत। आपण अर्जाची स्थिती या टॅबवर जाऊन आपली अर्जाची स्थिती देखील चेक करायचं आहे। आपणास कळून जाईल की आपल्या अर्जाची कंडिशन काय आहे। मात्र चौथी यादी आल्याखेरीज आपले नाव हे येणार नाही। त्याच्यामुळे आता फक्त जे काही पालक चौथ्या यादीमध्ये आहेत त्यांना वेटिंग करण्याखेरीज काहीच नाही आहे। पालकांनो, धीर धरा, 2 ते 3 दिवसामध्ये आपली ही यादी लागून जाईल आणि जर त्याच्या अगोदर लागली तर आपल्यास लगेचच माझ्या चॅनलच्या माध्यमातून अपडेट देण्यात येईल। पालकवर्गांनो, व्हिडिओ आवडला असेल माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, कारण मी RTIवर महत्त्वपूर्ण व्हिडिओ दररोज बनवत असतो। आणि आपल्या कोणत्याही शंका असल्यास मला कमेंट करा। धन्यवाद, थँक्यू।